जय जय रघुवीर समर्थ. ग्रंथराज दासबोध. दशक 1 समास 4. सद्गुरु स्तवन. समर्थ रामदास स्वामी विरचित दासबोध ग्रंथातील सद्गुरु स्तवन हा समास म्हणजे कार्यारंभी सद्गुरूचे स्मरण आहे. हा एक शब्दातीत प्रवास आहे. सद्गुरूंचे शब्दातीत स्वरूप समर्थ सुरुवातीलाच स्पष्ट करतात की सद्गुरूंचे स्वरूप हे माया जिथे स्पर्श करू शकत नाही असे आहे. मानवी बुद्धी, वाचा आणि वेदही जिथे नेती नेती म्हणून थबकतात तिथे एका सामान्य अज्ञानी मनुष्याने त्यांचे वर्णन कसे करावे. म्हणूनच समर्थ मायेच्या बळावर वर्णन करण्याची जिद्द सोडून देऊन नम्रपणे सद्गुरूंना शरण जातात. सद्गुरूला जगातील मोठमोठ्या गोष्टींची उपमा देण्याचा प्रयत्न समर्थांनी केला आहे, परंतु प्रत्येक उपमा त्याच्यापुढे फिकी पडते, तोडकी पडते याचे सुंदर विश्लेषण या समासामध्ये दिले आहे. समर्थ म्हणतात, परीस लोखंडाचे सोने करतो, पण त्याला स्वतःसारखा परीस बनवता येत नाही. मात्र सद्गुरू शिष्याला स्वतःसारखेच गुरुत्व प्रदान करतात. पुढे जाऊन समर्थ म्हणतात, समुद्र सगळ्यात विशाल आहे, परंतु तो क्षारयुक्त आहे, खारट आहे, म्हणून तो गोड सद्गुरूंची जागा घेऊ शकत नाही. कल्पतरू व चिंतामणी हे इच्छा पूर्ण करतात, पण सद्गुरू निष्काम अवस्था देतात, तिथे कोणतीच इच्छा शिल्लकच राहत नाही. आता सर्व शक्तिमान अशा सूर्याची उपमा सुचली, परंतु सूर्य केवळ बाह्य अंधार घालवतो आणि रात्री सूर्य मावळल्यानंतर पुन्हा सर्वत्र अंधार पसरतो. परंतु सद्गुरू मात्र अज्ञानाचा अंधार कायम स्वरूपी नष्ट करतात. अमृत पिणारे देव सुद्धा कल्पांतामध्ये मृत्यू पावतात, परंतु सद्गुरू कृपा मात्र खऱ्या अर्थाने शिष्यांना अमर करते. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ. सद्गुरू स्वरूप ते निश्चळ, जाणार नाही श्रीराम. त्यामुळे अत्यंत अशा स्थिर पर्वताची उपमा सद्गुरूंना देतात, परंतु हा पर्वत कठोर आहे, सद्गुरू मात्र कोमल हृदयाचा आहे. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जडक पाषाण कठोरू. तैसा नव्हे की सद्गुरू, कोमल दीनाचा श्रीराम. त्यामुळेच सद्गुरूंना जगातील कोणचीही तुलना देता येत नाही. पैसा, वैभव, संपत्ती हे सर्व क्षणिक आहे, परंतु सद्गुरू कृपा मात्र कायमस्वरूपी आहे. सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत, मोक्षलक्ष्मी श्रीराम. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरू कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना श्रीराम. नदी गंगेला मिळाल्यावर ती गंगाच होते, तद्वत शिष्य सद्गुरूच्या उपदेशाने तद्रूप होतो. मी आणि गुरु हा द्वैतभावसुद्धा संपून जातो आणि सोहम भावाची प्राप्ती होते. गुरुशिष्यभेदसुद्धा संपला आणि हेच सद्गुरूंच्या सामर्थ्याचे लक्षण आहे. शिष्याला संदेहाच्या पलीकडे नेऊन ठेवणे ही सद्गुरूंची किमया आहे आणि त्यामुळे सद्गुरुपद हे अविनाशी आहे, त्रिकालबाधित आहे. पंचभूतांच्या पलीकडे असलेले हे स्वरूप केवळ अंतरनिष्ठ लोकच जाणतात. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी याघवी. पंचभूतिक उठा ठेवी, नचले जेथे श्रीराम.
म्हणून सद्गुरू वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा, अंतरनिष्ठ जाणती श्रीराम. म्हणूनच समर्थ सांगतात, मौन राहून सद्गुरूच्या स्वरूपात विलीन होणे हीच खरी सद्गुरू सेवा. राजाधिराज प्रभू रामचंद्र की जय.